नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिंहराज सिंह लग्नाच्या लोकांसाठी 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 या महिन्याभरामध्ये ग्रहांची साथ कशी आहे बघूया। ही अतिशय अभिमानी आणि तेवढीच परोपकारी कलाप्रेमी अशी माणसं आहेत आणि रवी हा सरकारचा कारक आहे, त्यामुळे सरकारी कामात नेहमी अग्रेसर असतात। उद्योजकांच्यासाठी या महिन्यामध्ये ज्यांचे काम सरकारशीच आहे आणि मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे अशा कलाकारांना आणि एंटरप्रेन्युअर्सना संपूर्ण महिनाभर रवी अधिकारपद देणार आहे। 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर तो सिंहमध्ये आहे। सप्टेंबरमध्ये बुधादित्य योगासारखी स्थिती धनस्थानामध्ये होती आहे। खूप वेगळी कल्पनाशक्ती तुम्ही दाखवाल आणि पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये नवीन नवीन काहीतरी पायंडे पाडाल। ॲक्टिंग, डायरेक्शन, संगीत क्षेत्रामध्ये काही वेगळं काम होईल, पैसे मिळतील। ऑगस्टच्या 25, 26, 27, 28, 29 या तारखांना खूप क्रिएटिव्ह कामं होतील। गुरुची साथ आहे। तुम्हाला कर्ज हवं असेल तरीही मिळेल। सप्टेंबरचा पहिला आठवडा मनाला समाधान देणारी कामं मिळतील। नोकरदार व्यक्तींसाठी गुरु व्ययामध्ये आहे आणि तो संपूर्ण महिनाभर षष्ठाकडे बघतोच आहे। जो राष्ट्राधिपती रवी आहे तो लग्नी बलवान आहे। जितकी बुद्धिमत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्हिटीने काम होणार आहे। सरकारी कामात असाल तर योग्य तेच करा। राहू लग्नाकडे बघतोय, प्रलोभनं असतातच, त्याकडे दुर्लक्ष करा। खर्च मात्र वाढणार आहेत। प्राप्ती आहे म्हणून खर्च होतो, नाही का? नाही तर खर्च कसा करणार? गृहिणींसाठी गुरु चतुर्थावरती दृष्टी टाकतोय व्ययातून, तो पंचमेश आहे। मुलांची प्रगती समाधानकारक आहे। घरामध्ये काही सुखसोयींसाठी खर्च केला जाईल। निचीचा मंगळ गुरुबरोबर आहे, पण पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या 3, 4, 5 तारखांना दशमातला चंद्र मनाला समाधान देणारं काम करणार आहे। घरातली वादळं फार मोठी होणार नाहीत। कुटुंबासाठी धनेश बुध धनस्थानामध्ये, कुटुंबामध्ये जर तुम्ही वडील असाल तर प्रॉपर्टीबाबत काही लिखापडी कराल तर ही चांगली वेळ आहे। राहूची दृष्टी नोव्हेंबरमध्ये येईल, त्याच्या आधी कायदेशीर कागदपत्र बनवून घ्या। विद्यार्थ्यांसाठी पंचमेश गुरु व्ययामध्ये 12वा आहे। अभ्यास खूप करा, यशासाठी मेहनत घ्यावीच लागते। हा गुरु तुमच्या कुंडलीमध्ये अष्टमेश आणि पंचमेश म्हणजे योगकारक आहे। सिंह राशीसाठी व्ययस्थान हे गुरुचं स्वतःचं एक अतिविशिष्ट कारक स्थान आहे, कारण त्याच्या स्वतःच्या राशीचं ते स्थान आहे। त्यामुळे बऱ्याच वेळा आध्यात्मिकतेकडे जाणारी ही माणसं पहिल्यापासूनच तशीच असतात। अर्थात त्यांच्या ज्या ज्या वयामध्ये जो गृहस्थाश्रम आहे, विद्यार्थी दशेमध्ये आहेत, पुढे ज्या ज्या वयामध्ये जे काम करायचं ते योग्य करून मुळातली वृत्ती आध्यात्मिक असते, त्याच्यासाठी हा गुरु उत्तम आलेला आहे। परदेशवारीसाठी बघूया। गुरु व्ययात आहे अजून नोव्हेंबरपर्यंत, नंतर जानेवारीपासून पुढे राहू नोव्हेंबरमध्ये षष्ठात जाईल। कामासाठी काही काळ जानेवारी फेब्रुवारी 2027 मध्ये परदेशी काही थोडा काळासाठी जाऊ शकाल। 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी लग्नी असलेला रवी तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढवणार आहे आणि षष्ठामध्ये जेव्हा जेव्हा चंद्र आहे 25 ऑगस्ट 26 ऑगस्ट या दिवशी, आणि तेव्हा लग्नीच रवी आहे, त्याच्यामुळे सरकारी कामं आणि एकूणच तुमची सेवावृत्ती या सगळ्यामुळे 20 ते 40 वयोगटातले लोकांना कामामध्ये प्रसिद्धी आणि खूप काम हे दोन्ही मिळणार आहे। या रवीची सप्तमावर दृष्टी आहे। सप्तमामध्ये राहू आहे। सप्तमातला राहू हा सवंग प्रसिद्धी देणारा आहे। रवी हा पण प्रसिद्धीचाच कारक आहे। त्याच्यामुळे 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना जे काही काम लोकाभिमुख करायचं असेल ते उत्तम कराल। 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना तुमच्या चतुर्थावरती गुरुची दृष्टी आहे। घरामधल्या गोष्टींमधल्या सुखसोयींमध्ये किंवा एकूणच घर आणि घराबद्दलची संकल्पना तुमची फार
कौटुंबिक नात्यांमध्ये रमणारीच असते, कारण सिंह ही रवीची रास, रवी हा राजा आणि वडील आहे. त्यामुळे ही चतुर्थावर पडणारी गुरुची दृष्टी ही तुम्हाला खूप समाधान देणारी आहे 40 ते 60 वयोगटामध्ये. आणि तुम्ही षष्ठामध्ये चंद्राच्या चांगल्या योगामध्ये ऑगस्टच्या 2 दिवसामध्ये, दशमामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, सप्तमामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, असं चंद्राचं तुम्हाला खूप चांगलं साथ मिळत असल्यामुळे मनाप्रमाणे काम तुम्हाला करता येणार आहे. आणि हळूहळू आता आपण रिटायरमेंटकडे जावं का असा विचार तुमचा सुरू होतो, कारण व्ययामध्ये गुरु आलेला आहे. जो गुरु आध्यात्मिकतेचाच कारक आहे आणि तुमच्या राशीचा तो मित्र तर आहेच, शिवाय या लग्नाचा तो योगकारक ग्रह आहे. त्यामुळे या गुरुसाठी तुमच्या आयुष्यात एकूणच महत्त्व सगळ्यात जास्त चॅरिटी आणि लोकसंग्रह आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला असतो. हळूहळू रिटायरमेंटकडे तुम्ही जाणार आहात. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांच्यासाठी अर्थात अध्यात्म हाच सर्वोत्तम विषय असणार आहे. ध्यानधारणा करणं, चतुर्थाकडे हा गुरु बघतोय, त्याच्यामुळे घरातल्या लोकांच्या बरोबर पण राहणं आणि आपल्या कामापुरतं काम ठेवून लोकांच्या मध्ये अजिबात न बोलणारी तुमची रास असल्यामुळे, कारण तुम्हाला महत्त्व असतं तुमच्या कुटुंबामध्ये, तुम्ही रवी आहात, वडील आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ते महत्त्व मिळतच राहील. पण एकूणच आता आयुष्यातल्या काही गोष्टींमधनं हळूहळू मन काढून घ्यावं अशा गोष्टी तुम्हाला आवडायला लागल्या आहेत. आणि शनी जो अष्टमामध्ये आहे आत्ता, हा मुळातच याची दृष्टी तुमच्या कुटुंबस्थानावर आहे. कुटुंबापासून तुम्ही हळूहळू अलूफ होत आहे आणि हे तुम्हाला पण जाणवत आहे, नाही का? आपण पुढे बघूया प्रत्येक नक्षत्रासाठी कसा आहे हा महिना. सिंह राशीमध्ये येणारी नक्षत्र मघा, पूर्वा, उत्तरा. मघा हे केतूचं, पूर्वा हे शुक्राचं आणि उत्तरा हे रवीचं. मघा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 9 सप्टेंबर, धनदायी दिवस आहे 10 सप्टेंबर. कष्टामधून धन मिळेल 15 सप्टेंबर, 28 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर. गृहसौख्यासाठी 25 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर. पूर्वा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 10 सप्टेंबर, धनयोग मिळणार आहे चांगला धनयोग 11 सप्टेंबर. कष्टातून धन मिळणार आहे 16 सप्टेंबर, 7 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट. गृहसौख्य 27 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 सप्टेंबर. उत्तरा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 3 सप्टेंबर, धनयोग आहे 25 ऑगस्ट, 4 सप्टेंबर. अचानक धन आहे 9 सप्टेंबर. गृहसौख्य 15 सप्टेंबर, 6 सप्टेंबर आणि 29 ऑगस्ट. एकूण तुमच्या मनाला आवडणारं हे सगळं रवीच्या राशीचं भविष्य, कारण तुमच्या सिंह राशीमध्येच महिनाभर रवी आहे. त्यामुळे तुमची तब्येत पण चांगलीच राहिलेली आहे. महिनाभर हे नक्की दिसणार आहे तुम्हाला. आणि तब्येत चांगली असेल तर माणूस आयुष्यात काही साध्य करू शकतो. तुमची रास अग्नितत्वाची आहे, कशालाच नाही, कुठलीच गोष्ट अशक्य नसते, बरोबर आहे ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा, भविष्य बघा. सिंह राशीचं संपूर्ण वर्णन माझ्या यूट्यूब चॅनलवरचं बघा. तुम्हाला आपण कसे आहोत हे कळेल. पुढच्या राशीच्या भविष्यासाठी वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.